मित्रांनो, राम उठलाय. झोका नाहीये काय रे आज? 12 वाजल्यापासून माझी दिवसाची सुरुवात झाली. चल, हे एवढं सगळं केलंय. जरा कामानिमित्त बाहेर गेलो होतो, तर तिथं एक खूप छान असं ठिकाण बघायला मिळालं होतं मला. ते मला तुम्हाला दाखवायचे. किती छान आहे, सगळीकडे फुलांचा सडा पडलेला आहे. चहा, टोस्ट. मित्रांनो, राम उठलाय आणि त्यांनी आधी खाऊ खाल्लाय भूक लागलेली म्हणून. मग आता अभ्यास करतोय आणि आता लगेच स्कूलमध्ये जायचंय. सॅटर्डे संडे सुट्टी होती, पण आम्हाला अभ्यासाची आठवणच झाली नाही. आता स्कूलमध्ये जायच्या आधी आम्हाला आठवण झाली, मग आम्ही कंप्लीट करतोय. झोका नाहीये काय रे आज? झोका नाहीये? झोका कुठं गेला? काढून ठेवला? आज मी रामला घरी आणलंय आणि आज 12 वाजल्यापासून माझी दिवसाची सुरुवात झाली. का काय माहिती, इतका आळस, इतका आळस, इतका आळस. मी 12ला 5 मिनटं कमी असताना आंघोळ केली आणि मग मी गेले रामला आणायला. आज पूजा नाही, काय नाही, काय नाही. राम चल, आली लिफ्ट आली. चल 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 रे. अरे चल लवकर, चल. आई काय करते आता? मी तुझं टिफिन खातो. होय, इथं पाऊस पडला हळूहळू फिरवायचा. आमच्या इथं पाऊस पडला. मग इथं उन्हाळा दाखव का पाऊस कसं पडलं. एवढं सगळं पाऊस. थांबा बघ, इथं पाऊस गेला आता. तर मित्रांनो, आता एकतर पिझ्झा खायचा मूड होता मगाशी आणि राम नको म्हटला, त्याला नव्हता खायचा. रामला पिझ्झा काही खायचा नव्हता, त्याचा मूड नव्हता, तो गेम खेळत होता. मग घरी काय करायचं असं चटकदार, नाही का. मग आयडिया आली, आपण जे उन्हाळ्यात सगळं वाळवण करतो ना, ते तळलं. मग ते आणि त्याच्याबरोबर शेंगदाणे दाखव. हे एवढं सगळं केलंय. हे ना बटाट्याच्या आणि शाबूच्या पापड्या आहेत. ह्या चकल्या आहेत बटाटा शाबूच्या, ह्या पण चकल्या आहेत. ह्या विकतच्या आहेत, ह्या घरच्या आहेत. हे शेंगदाणे तळलेले आहेत. ही कुरवडी आणि हे बाजरीचे खारवडे, म्हणजे सांडगे असतात बाजरीचे, बाजरी भिजायला घालून केलेले. आणि हे पोह्याचे कुरकुरे आहेत. तर हे एवढं सगळं केले खाऊ खाण्यासाठी. काल ना आम्ही जरा कामानिमित्त बाहेर गेलो होतो, तर तिथं एक खूप छान असं ठिकाण बघायला मिळालं होतं मला. ते मला तुम्हाला दाखवायचे. तर मी त्याच्यासाठी आता जाणार आहे. त्यांना जरा वीकनेस आहे आणि त्याच्यामुळे ते मला म्हणतात ते तू जाऊन ये. मग ते तोपर्यंत आपण जाऊयात. चला. तिन्ही संजेचा दिवा लावलाय पप्पाजवळ आणि आपण जातोय आता. मुलांना घेऊन जात नाहीये. औषधीच्या बाबा पण घरातच आहे. एकटीच चालली, पाऊस येतोय बाहेर. चांगलाच पाऊस येतोय आणि याआधी मी कधी असं गेले नाहीये तिकडे, एकटी गेले नाहीये. पहिल्यांदा मी पण जातीये. फक्त काल तिकडे कामानिमित्त जाताना बघितलं होतं मी. ते काय ते मी दाखवते. आणि हा शॉर्टकट आहे, मी शोधून काढलेला. तो बरोबर जातोय की मी चुकीकडे जाते कुठे, हे मला पण नाही माहिती. असं सगळ्या गल्ल्यांमधून जायला लागते. इथं आमच्याकडे
टेल्को कॉलनी म्हणून आहे. त्या टेल्को कॉलनीमध्ये हे ठिकाण आहे. मी चुकीच्या लेनमध्ये आले. मला लेन नंबर 3 मध्ये जायचं आहे आणि मी हे बहुतेक पुढच्या लेनमध्ये आले. आता मला पुढच्या रस्त्याला जाऊन परत लेन चेंज करावी लागणार आहे. तर मित्रांनो, मला जिथे तुम्हाला आणायचं होतं तिथे आलोय आपण. हे ते ठिकाण आहे जिथे तुम्हाला दाखवायचं होतं मला. तर हे औदुंबराचं झाड आहे, खूप मोठं, आणि त्याच्या वरपर्यंत बघताय तुम्ही फुलं आहेत. सगळी मोगऱ्याची आहेत की जाईजुईची आहेत माहिती नाही. आणि ह्या एवढ्या जवळजवळ 500 मीटरमध्ये सगळीकडे या फुलांचा सुगंध असतो. किती छान आहे. सगळीकडे फुलांचा सडा पडलेला आहे. हे गेट आहे. छोटी छोटी झाडं लावली आहेत आतमध्ये. महादेवांचं मंदिर आहे हे. किती जुनं असेल हे झाड. आणि पूर्ण या औदुंबराच्या झाडावरती फुलाचा वेल पसरलाय. तो तिकडून त्या साईडने तिथे खाली पडलेली दिसतात फुलं तुम्हाला. त्याच्यानंतर हे इथे पण खाली पडली ती एवढी सगळी, आणि त्या तिकडे पण आहेत. तर मित्रांनो, आज या छोट्याशा मंदिराला आपण भेट देणार आहोत. महादेवांची पिंड आहे आणि नागही आहे त्याच्यावरती. आणि ते ब्रह्मकमळ दिसते तुम्हाला, ते पण इथलंच आहे. इथे दिसेल तुम्हाला. ही फुलं आहेत ब्रह्मकमळाची सुद्धा. हे बघा, इथे वरती एक दिसते. हा वेल किती जुना आहे, त्याचं मजबूत खोड बघा केवढं मोठं आहे. आणि हा पूर्ण औदुंबराचं झाड एवढं जुनं आहे ना, त्या पूर्ण झाडावरती पसरलेलं आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, पण हे ते मंदिरासाठी, ते दर्शनासाठी चालू ठेवतात. आणि इकडे जांभळाची मोठमोठी झाडे आहेत. बदामाचं झाड आहे. अशोकाची झाडं आहेत. आणि हे वेलच आहे कोणता तरी. हे घर आहे त्यांचं, आपण हे नाही कॅप्चर करू शकत. तर मित्रांनो, हे छोटंसं मंदिर किती जुनं आहे, 40 वर्ष. तर इथे आलो आहे आपण. हे तुम्हाला दाखवायचं होतं मला, की असं मी तर एवढं मोठं झाड आणि हे कुठे असं बघितलं नाही आहे की फुलांचा सडा अगदी एवढ्या सगळ्या परिसरामध्ये पडला आहे. आणि सगळीकडे इतका सुगंध येत असतो याचा. मी इकडे कामानिमित्त आलते, मी बघत होते स्मेल एवढा सुंदर कशाचा येतो आहे. आणि वरती बघितले तर पूर्ण झाड फुलांनी भरलेलं. मग बघितलं की औदुंबराचं झाड पण आहे. मग बघितलं की इथे ध्वजा दिसतीये, घंटा दिसत आहेत आणि नंदी महाराज दिसले. मग कळालं की इथं महादेवांचं मंदिर आहे. मग आज सोमवार आहे, त्यानिमित्त म्हटलं तुम्हाला दाखवूयात. मित्रांनो, इथलं शूटिंग करून झालं आहे आपलं आणि आता मी निघते आहे परत घरी. बघूयात आता. शिवच्या बाबांना बरं नाही आहे, ते काय लवकर हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. मला दरवेळेस त्यांच्या मागे लागून जावं लागतं. मला वाटतं सगळ्यांकडे हेच असेल की पुरुष लोक त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्यालाच त्यांना मागे लागून घ्यावं लागतं. आणि जेव्हा नेत असतो हॉस्पिटलमध्ये तोपर्यंत त्यांची परिस्थिती खूप वाईट असते. म्हणजे अति झाल्यावर ते पहिल्यांदा थोडं असतं तर तेव्हाच जाऊन येत नाही, खूप जास्त झाल्यावरती मग त्यांना घेऊन जावं लागतं. तसं आज मला घेऊन जायचं त्यांना. आणि अजून पुढे जुन्या घरी पण काम आहे. मित्रांनो, घरी आलो आहे आम्ही. आमच्या हे रेंटने दिले. हॉस्पिटलमध्ये हे गेलेच नाहीत शेवटी. किती यांच्या मागं लागलं ना तरी नाही, बरं वाटतंय म्हणतात मला. चहा, टोस्ट. हे आमचं इथलं व्यंकटेश्वरा टी स्टॉल, वडेवाले आणि हे चहावाले. आता
वाजलेत 9:10 झालेत आणि जेवण वगैरे झालेत सगळे. आपण मगाशी बघितलं, आपण म्हणजे मी गावात म्हणजे आम्ही ह्याच्याकडे जाऊन आलो, आधीच्या घराकडे जाऊन आलो. ते सगळं सामान वगैरे तिकडचं घेऊन आलो. आता आमचा अभ्यास चालू आहे. आमचा बघितला, इकडे अभ्यास चालू आहे आमचा. काय करतोय? अभ्यास. आणि इकडे पण अभ्यास चालू आहे. बुक ठेवणं चालू आहे. अभ्यास माझा 5 मिनिट. तर आता आम्ही अभ्यास आवरतो आणि झोपतो आणि आजच्या दिवसाचा स्टॉप इथंच करतो तुमच्या बरोबरचा. चला, गुड नाईट, बाय बाय. बाय. हा, आणि आमचा चॅनल आवडत असेल तर काय करायचं? सबस्क्राईब आणि तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं. काय करायचं ना? आणि तुम्हाला पाठवू डायनर रॉकर बोलायचे तुम्हाला. पार्ट टू डायनो रॉकर नाही. चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं आहे ना. सबस्क्राईब केलं तुम्हाला बेल आयकॉन दाबायचं. बेल आयकॉन दाबायचं तर तुम्हाला शिव तू बोल. चॅनल आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. बाय. आणि तुम्हाला माहिती नाही का आमच्याकडे रोब्लॉक्स खेळायला असतं. तो ना त्याच्या मूड मध्येच आहे तो. त्याचा एकच फंड आहे, त्याला फक्त दादाचं चॅनल माहिती आहे, आईचं चॅनल त्याला माहितीच नाही. त्याला दादाचा डायनो रॉकर्स चॅनल माहिती आहे, मग तो ते गेमिंग विषयीच बोलत असतो. तर मित्रांनो, आपले व्हिडिओज आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतील. बाय बाय, गुड नाईट. उद्या भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहिती नाही का आम्हाला काय